धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत। धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, पुरोगामी, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, बसवण्णा, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांच्यासह वारकरी परंपरा, पुढे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, शहीद भगतसिंग असे जे मानव मुक्तीसाठी लढणारे महानायक आहेत, महानायिका आहेत, ज्यामध्ये सावित्रीबाई फुले आहेत, फातिमा शेख आहेत, मुक्ता साळवे आहेत, अशा ज्या काही लढणाऱ्या एकूणच सगळ्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या सर्व नायक आणि महानायिका यांच्या विचारांना अभिप्रेत असणारा समतावादी समाज निर्माण करणं ही भूमिका घेऊन प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे। या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात। विविध साहित्य संमेलनाचं आयोजन असेल, परिसंवादाचं आयोजन असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पुस्तकांवरती अभ्यास शिबिरं असतील, लहान मुलांसाठीचे अभ्यास शिबिरं असतील आणि वेगवेगळ्या ज्या काही प्रबोधनाच्या चळवळीमध्ये महत्त्वाचे ग्रंथ आहे, ज्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला सर्वात महत्त्वाचा सैद्धांतिक जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, यावरती धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टनं महापरीक्षेचं आयोजन केलेलं होतं। भारतीय संविधानावरती महापरीक्षेचं आयोजन केलेलं होतं। अशा एकूणच परिवर्तनवादी चळवळीमध्ये प्रबोधनाचं काम करण्यामध्ये ही संस्था अग्रेसर आहे। आज या संस्थेच्या वतीनं, या ट्रस्टच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवादी आणि एकूण त्यांचं जे काही विचारमूल्य होतं त्या विचारमूल्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी भाषेतील सर्वात मोठी अशी निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि आज त्या महास्पर्धेचा निकाल आम्ही घोषित करत आहोत। हा निकाल घोषित करण्यासाठी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टची जी सगळी टीम आहे, ज्यामध्ये धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल, डॉक्टर शोभा चाळके मॅडम, विमल पोखर्णीकर, डॉक्टर दयानंद ठाणेकर सर आणि ह्या ट्रस्टच्या सोबत असणारे सर्व जे काही त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांचं आम्ही सुरुवातीला धन्यवाद व्यक्त करतो। आणि हे निबंध जे आले होते महाराष्ट्रातनं, देशभरातनं, त्याचं जे योग्य पद्धतीनं परीक्षण केलं ते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ लेखक, विचारवंत, कार्यकर्ते माननीय प्राध्यापक टी के सरगर सर, त्याचबरोबर दुसऱ्या ज्या काय परीक्षक होत्या त्या डॉक्टर स्मिता गिरी मॅडम यांच्यासह सर्वांचं सुरुवातीला मी आभार व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेचं समन्वयक म्हणून जे काम केलं ते आमचे सहकारी मित्र डॉक्टर नामदेवराव मोरे। ते तुमच्याशी संपर्क साधत होते, तुमचा फोन घेत होते, तुम्हाला सगळ्या स्पर्धेच्या नियम आणि अटी सांगत होते, तर त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खरं तर ही स्पर्धा ही एक भूमिका घेऊन आयोजित केलेली होती। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेतले पाहिजेत, त्यांचं विचार तत्त्वज्ञान काय होतं हे समजून घेतलं पाहिजे, म्हणून ह्या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं होतं। 90 दिवसाचा हा काळ होता आणि ह्या 90 दिवसामध्ये 500 लोकांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा होती। खरं तर आमची अडचण झाली, आम्ही स्पर्धा घोषित केली आणि 500 लोकांनाच या ठिकाणी प्रवेश देणार म्हणून सांगितलं आणि 500 लोक सर सांगायला काही हरकत नाही, एका महिन्यामध्येच या ठिकाणी ती स्पर्धा या ठिकाणी आम्हाला स्थगित म्हणजे बंद करावी लागली, प्रवेश बंद करावे लागले। कारण लोक इतके फोन करत होते, इतकं लोक विचारत होते, आणखी अनेक लोकांना या स्पर्धेमध्ये सहभागी येत होतं, परंतु स्पर्धा म्हणली की नियम असतं आणि नियमाच्या बाहेर जाता येत नाही। तरीही महाराष्ट्रामधून 500 लोक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, त्या सर्वांचेही आभार व्यक्त करतो। आणि सुरुवातीला हा निकाल घोषित करायच्या अगोदर मी प्राध्यापक टी के सरगर सरांना विनंती करेन की त्यांनी हा जो काही सगळा निबंध तपासण्याच्या वेळेचा जो काही अनुभव होता तो थोडासा आपल्याशी शेअर करावा, म्हणजे आपण या ठिकाणी पुढे जाऊया। धन्यवाद अनिल।
संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लोकशाही परंपरा असलेल्या भारत देशामध्ये राज्यघटनेनं कारभार चालावा आणि राज्यघटनेनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण व्हावं, प्रत्येक नागरिकाला शासनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळावा, या दृष्टिकोनातून 21व्या शतकातील महामानव म्हणून ज्यांची निवड झाली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना तयार केली. आणि त्या अनुषंगानं आज आपण या परिस्थितीचा विचार केला, भारतामधल्या सद्यस्थितीचा विचार केला, तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुभाव निर्माण करणारी लोकशाही निर्माण झाली आहे का, अशी शंका प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये उभी राहत असतानाच धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टनं एक अनोखा उपक्रम हाती घेतला. महामानव घरोघरी या अंतर्गत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत आणि जगभर ज्यांनी स्वकर्तृत्वानं मान सन्मान मिळवला आणि मानव जातीला एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न केला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांच्या कार्याचा परिचय किती लोकांना आहे, किती जनता आज बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरते, बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचलेत की नाही, याचा एक प्रयत्न, मागोवा घेण्याचा प्रयत्न महामानव घरोघरी या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टनं घेतला. मला सांगायला खूप मोठा अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आज जरी परिस्थिती बाह्यरूपानं वेगळ्या मार्गानं वाटचाल करत आहे असं जरी वाटत असलं तरी देखील भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात बाबासाहेबांनी रुजवलेली लोकशाही मूल्य तेवढ्याच ताकदीनं जागृत आहेत असा विश्वास या निबंध स्पर्धेतील निबंध तपासताना मला आला. या निबंध स्पर्धेमध्ये एक निबंध एकेका शोध निबंधापेक्षाही उच्च दर्जाचा होता. सर्वच निबंध हे अतिशय कष्टानं वाचन करून मीडियावर, सोशल मीडियावर, गुगलवर सर्च करून वेगवेगळ्या ठिकाणची माहिती गोळा करून ग्रंथालय पालथी घालून निबंध लिहिलेले आहेत असं स्पष्टपणे जाणवत होतं. त्यामुळं माझ्यापुढं निबंध वाचत असताना मी संयोजकांना म्हटले की मला एका दिवसात 4 ते 5च निबंध वाचून होते. मी रास्त शंका वाचली की प्रत्येक निबंध हा वाचण्याजोगा होता, की वाचून बाजूला ठेवा असं कुठल्याही निबंधाबाबतीत मला वाटलं नाही. आणि त्यामुळं मला एवढे निबंध तपासताना जवळजवळ 30 दिवसाचा कालावधी लागला. म्हणजे प्रत्येक निबंध इतका तोला मोलाचा होता की कोणाला डावं ठेवावं आणि कोणाला उजवं ठेवावं, कोणाला वर काढावं आणि कोणाला खाली करावं, हा माझ्यापुढे मोठा प्रश्नच होता. बरं, हे निबंध एकाच वयोगटातले होते का, तर तसंही नाही. मला खूप कौतुक वाटतं की एका 9वीच्या मुलानं खूप छान असा 32 पानाचा निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला होता आणि त्याने तळटीप टाकलेली होती की मला हा निबंध लिहिण्यासाठी माझे वडील, माझे शिक्षक आणि समाजातील विचारवंतांनी मदत केली. खूप मोठं हे यश आहे या निबंध स्पर्धेचं. आज आपण युवकांच्याकडं पाहत असताना आपली दृष्टी कलुषित करून काही वेळेला पाहतो की मुलांना काही येत नाही, समजत नाही. तसं काही नाही आहे. भविष्यकाळ खूप मोठा उज्ज्वल अशा प्रकारचा आहे. कारण 9वीचा मुलगा, 10वीचा मुलगा, 12वीचा मुलगा, कॉलेजला शिकणारा मुलगा जर आज बाबासाहेबांचे विचार अनुसरण करत असेल, बाबासाहेबांचे विचार वाचत असेल, तर निश्चितच या देशाचं, लोकशाहीचं भवितव्य, समाजाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी निबंध लिहिलेले आहेत. डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, पेंटर असतील, इव्हेंट मॅनेजर असतील, कलाकार असतील, म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. कुठल्याही निबंध स्पर्धेला आजपर्यंत, अनेक निबंध स्पर्धाचं ज्या वेळेला परीक्षण करतो त्यावेळेला ठराविक गटातील लोकांचीच त्यामध्ये मक्तेदारी असते. पण इथं मात्र मला समाजातल्या सर्व स्तरातून मिळणारा प्रतिसाद जो आहे तो अचंबित करणारा वाटला. कितके छान लिहू शकतात हे केवळ बाबासाहेबांच्या अथांग, अफाट आणि जे कर्तृत्व त्यांनी दाखवलं, जे जगासमोर एक आदर्श परिपाठ घालून दिला, त्या परिपाठाची परिणती आहे. केवळ एका समाजापुरतंच हे निबंध आलेले नाहीत, केवळ एकाच वर्गातल्या लोकांनी निबंध लिहिलेले नाहीत,
तर सर्वच श्रीमंत, गरीब, उच्च नीच, वरिष्ठ जातीतील असतील, कनिष्ठ जातीतील असतील, मी असं बंधन घालणार नाही. काही वेळेला समाजामध्ये वावरत असताना बाबासाहेबांना मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो काही ठराविक विचारधारेकडून. मात्र या निबंध स्पर्धेनं ते सर्व समज खोटे ठरवलेले आहेत. हे माझ्या दृष्टीनं अतिशय चांगली बाब आहे आणि समाजाच्या दृष्टीनं प्रोत्साहनात्मक बाब आहे. कारण कितीही आज मीडिया इतका प्रगल्भ झालेला आहे, इतकं काही मीडियामध्ये संशोधन झालेलं आहे, कुणीही काही सांगितलं तरी देखील आज कॉलेजला जाणारा युवक, आज काम करणारा कामगार हा फॅक्ट चेक करून घेऊन ते खरं आहे का खोटं आहे पाहू लागलेला आहे. आणि याचं प्रतिबिंब त्या निबंध स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उमटलेलं आहे. आणि त्यामुळं ही अतिशय आगळी वेगळी आणि दुसऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, इतरांनी प्रेरणा घेऊन या विचाराचा जागर सतत जागृत ठेवला पाहिजे, असे प्रेरणादायक काम या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कुठलाही जिल्हा नाही राहिला, तालुका नाही राहिला, भाग नाही राहिला, तिथून निबंध या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील मराठी लोक जे बाहेर जाऊन राहिलेले आहेत, केरळमध्ये राहिलेले आहेत, आंध्रमध्ये राहिलेले आहेत, दिल्लीमध्ये राहिलेले आहेत, बिहारमध्ये राहिलेले आहेत. याउपरी तुम्हाला सांगतो, मला आठवलं सर, USA मधनं खूप छान मराठी हस्ताक्षरात लिहिलेला निबंध प्राप्त झाला. हे पाहिल्यानंतर गैरवरून येतं की बाबासाहेबांचं अफाट आणि अचाट कर्तृत्व आजही आम्हाला इतकंसं समजलेलं नाही. जितकं त्यांची खोली आम्ही पाहत जाऊ तितकं वेगवेगळ्या प्रकारची रत्नं आमच्या हाताला लागत आहेत. हा फार मोठा असा इम्पॅक्ट या भव्य महानिबंध स्पर्धेच्या माध्यमातून समाजावर झालेला आहे. मी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचं आभार इतक्यासाठी मानतो की मला एक संधी उपलब्ध करून दिली की एवढ्या मोठ्या निबंध स्पर्धेचे सर्व निबंध मला हाताळायला मिळाले, सर्व निबंध वाचण्याची संधी मिळाली आणि त्यातून मी मला स्वतःमध्ये माझ्या काही बदल घडवून घेऊ शकलो. म्हणजे एखादी स्पर्धा परीक्षक म्हणजे काय फार मोठा वेगळा असत नाही, फक्त त्याच्याकडे अनुभव आणि बाकीच्या गोष्टी असतात. पण त्याच्यापेक्षाही समाजामधले वेगवेगळ्या मार्गाने तऱ्हेनं विचार करणारे मार्ग ज्या वेळेला त्याला दिसतात त्यावेळेला तोही स्वतः आतून प्रगल्भ होत जात असतो. हे खूप मोठी देणगी या निबंध स्पर्धेनं दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार या समाजावर झालेले आहेत आणि इथून पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांवर सातत्यानं ते उपकार जाणवत राहतील, जेणेकरून की समताधिष्ठित विषमतामुक्त असा समाज जिथं सर्वांना समान संधी असेल, तथागत गौतम बुद्धांच्या विचारसरणीचा योग्य पद्धतीनं अवलंब करणारा समाज निर्माण होईल, यासाठी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचं हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच सर म्हणत होते ते बरोबर आहे. कारण देशभरातनं अनेक विचारवंत लेखक, अभ्यासक या निबंध स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले होते. महाराष्ट्रभर ही स्पर्धा चर्चेली या ठिकाणी गेलेली होती. कारण धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट एक वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन वेगवेगळे जे उपक्रम राबवतो त्यामधला हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. हा निकाल घोषित करण्याच्या अगोदर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की जे काही सहभागी झालेले स्पर्धक आहेत त्यांची प्रमाणपत्र या ठिकाणी पोस्टाने आम्ही त्यांच्या घरीच्या पत्त्यावरती पाठवलेली आहेत. प्रत्येक स्पर्धकाला आम्ही 2,000 रुपयाची पुस्तकं, जे काही स्पर्धक यामध्ये सहभागी होतील त्या सर्व स्पर्धकांना 2,000 रुपयाची पुस्तकं प्रत्येकी प्रत्येकी 2,000 रुपयाची पुस्तकं पाठवायचं आम्ही घोषित केलं होतं. सर्वांना पुस्तकं ह्या ठिकाणी पोचलेली आहेत, कारण तसे रिप्लाय पण आम्हाला ह्या ठिकाणी आलेले आहेत. पुढं आणखी ज्या काही वेगवेगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करू, कृती करू, निबंध स्पर्धा घेऊ, त्यामध्येही सहभागी होण्याचं आव्हान आम्ही करूच. हा निकाल घोषित करण्याच्या अगोदर एक 2-3 महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या सूचना अशा आहेत की जे काही यामध्ये विजेते स्पर्धक आहेत, कारण आपण खरं तर ह्याचा बक्षीस वितरण समारंभ हा 14 एप्रिलला घेणार होतो,
परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळं काही आपल्यातल्या स्पर्धकांनी विनंती केली की सर थोडीशी तारीख बदलली तर बरं होईल, आम्हाला यायला सोपं जाईल. त्यामुळं 7 एप्रिल रोजी म्हणजे रविवार आहे त्या दिवशी, रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी आम्ही बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. तुम्हाला विनंती आहे, विनंती म्हणण्यापेक्षा आमच्या ह्या निकाल घोषित करायच्या अगोदर पहिला जो काही अट आहे किंवा नियम आहे तो असा आहे की विजेत्या स्पर्धकांनी बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. म्हणजे खरं तर सगळ्यांनीच या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित राहावं अशी अपेक्षा आहे, परंतु किमान जे विजेते आहेत, ज्यांना बक्षीस मिळणार आहे, त्यांनी बक्षीस समारंभास उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. त्याचं कारण असं आहे की पुन्हा तुम्ही म्हणाल की आम्हाला जमलंच नाही, वेळच नाही, बक्षीस पाठवून द्या, त्याशी आम्ही जबाबदार असणार नाही आहोत. त्यामुळे बक्षीस वितरण समारंभाच्या दिवशी आपण या आपल्या प्रतिनिधीला पाठवा, आपल्या घरातली कुटुंबातल्या माणसाला पाठवा, कुणीही आपला प्रतिनिधी आला तरी चालेल, तिथं येऊन त्यांनी बक्षीस स्वीकारावं किंवा आपलं बक्षीस घेऊन जावं अशी आमची विनंती आहे. त्यामुळे पहिली विनंती किंवा अट अशी आहे किंवा नियम असा आहे की बक्षीस वितरण समारंभास विजेत्यांनी आणि इतर स्पर्धकांनी देखील उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दुसरा जो मुद्दा आहे आम्ही सुरुवातीला जाहीर करतो की जे काही विजेत्यांना आमच्या आयोजकाकडून फोन येईल, म्हणजे जे काही आयोजकाचे आमचे डॉक्टर मोरे सर जे आहेत, म्हणजेच आमचे नामदेव मोरे सर, ते तुम्हाला फोन करतील. जे जे विजेते आहेत, ज्यांचा नंबर आलेला आहे, त्यांना अधिकृतपणे आमच्या कार्यालयामधनं फोन येईल, त्यांचं कन्फर्मेशन घेतलं जाईल, त्यांचे डिटेल्स तपासले जातील आणि त्यानंतर डिटेल्स तपासल्यानंतरच ह्या ठिकाणी तुम्हाला निमंत्रण केलं जाईल किंवा या म्हणून सांगितलं जाईल. तुम्ही जे काही स्पर्धकांचे जे काही विजेते स्पर्धक आहेत त्यांनी या सगळ्या प्रक्रियेला सहकार्य करणं अपेक्षित आहे. तुमचं नाव तपासलं जाईल, जी काही बक्षिसाची रक्कम आहे ती चेकनं आपण देतो, त्यामुळे तुमचं नाव, निबंध पाठवल्याचं जे काही त्यावरतीचं नाव आहे हे सगळं कन्फर्मेशन केलं जाईल. तुमची एखादी ID जी असेल, समजा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ते तपासलं जाईल आणि त्यानंतरच तुमच्या नावानं चेक आणि बक्षीस देण्याची व्यवस्था केली जाईल. विजेत्या स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य आम्हाला करावं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे, विजेत्याची देखील जबाबदारी आहे की त्यांनी आपलं नाव किंवा या ठिकाणी आपलं जे काही याच्यामध्ये जे काही नंबर आलेला आहे तो देखील या ठिकाणी तपासून घ्यावा. आपलाच आहे का, आपणच त्याचे विजेते आहोत का, हे पण या ठिकाणी तपासून घ्यावं अशी अपेक्षा आहे. खरं तर ही खुली स्पर्धा आहे सर, खुली स्पर्धा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी लहान मुलं ही सहभागी होतात आणि मोठी माणसे, म्हणजे 80-82 वर्षाचे जे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांनीही निबंध पाठवलेले आहेत आणि अगदी 9-10 वर्षाच्या लहान मुलांनीही निबंध पाठवलेले आहेत. आमची भूमिकाच अशी होती की बक्षीस कुणाला का मिळेना, 3 जे परीक्षक आहेत त्या 3 परीक्षकांनी निबंध तपासलेले आहेत. मला वाटतं की इतकं ओपन कुठल्या स्पर्धेमध्ये सांगितलं जात नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो, त्या 3 लोकांची मार्किंग एकत्र केलं जातं. 100 मार्कापैकी त्यांना मार्क द्यायला सांगितले जातात. त्या मार्क दिल्यानंतर त्याची बेरीज केली जाते आणि त्याला भागिले 3 करून तुमची टक्केवारी काढली जाते. त्याच्यामध्ये ज्यांचे नंबर या ठिकाणी वरती असतील जास्त, त्या मार्किंग प्रमाणच या ठिकाणी त्याचं बक्षिसाचं जे काही आहे ते त्याची सगळी रचना आखली जाते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या स्पर्धेमध्ये परीक्षकाचा निर्णय अंतिम राहील ही अट आम्ही घातलेली नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांना कुणा स्पर्धकाला जर शंका वाटली तर त्यांचा निबंध जो कशा पद्धतीने तपासला आहे हे पाहायची परवानगी आमच्याकडे आहे. निकाल लागल्यापासून म्हणजे आजपासून पुढचे 5 दिवस आपण आपला निबंध या ठिकाणी कार्यालयामध्ये येऊन तपासू शकता. तुम्हाला जर काही शंका वाटली तर आमच्याशी बोलू शकता. जर एखाद्या स्पर्धकाला असं वाटलं की नाही यामध्ये जो पहिला क्रमांकाचा निबंध आलेला आहे त्याच्यापेक्षा माझा निबंध दर्जेदार आहे, तर तुम्ही आम्हाला एक अर्ज करायचा,
तुमच्या निबंधाची झेरॉक्स आणि दुसरा जो काही पहिला निबंध आलेला आहे किंवा ज्याच्याशी तुम्हाला असं वाटतं की याच्यापेक्षा मला जास्त, या निबंधापेक्षा मला जास्त मार्क पडायला पाहिजे होती, त्या निबंधाची झेरॉक्स तुम्हाला दिली जाईल. आणि ह्या विषयामधले जे तज्ज्ञ 5 लोक आहेत त्या 5 लोकांकडे तुम्हाला पाठवलं जाईल. त्यातल्या 3 लोकांनी जर असं सांगितलं आम्हाला की बाबा या निबंधापेक्षा हा निबंध उच्च दर्जाचा आहे किंवा तेवढ्याच पातळीवरचा चांगला निबंध आहे, तर आम्ही ओपनली सांगतो की त्या निबंधाला देखील त्याच रकमेचं, त्याच योग्यतेचं या ठिकाणी बक्षीस देण्याची भूमिका आमची असणार आहे. मला वाटतं की सर तुम्ही अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे, परंतु एवढी खुली स्पर्धा, कारण आमची भूमिकाच अशी आहे की या निमित्तानं एवढे लोक 500 लोक जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेत आहेत. हेच आमची जी काही प्रबोधनाची चळवळ आहे ते गतिमान व्हायला या ठिकाणी मदत होणार आहे. खूप खोलवर जाऊन या सगळ्या स्पर्धकांनी अभ्यास केलेला आहे. नुसते स्पर्धक म्हणूनच नाही, तर त्यांची आम्हाला देखील सर तुम्हाला तर माहीतच आहे की खूप वेगवेगळे बाबासाहेबांचे पैलू आम्हाला देखील समजून घ्यायला मदत झाली. ह्यातले बरेचसे निबंध हे स्वतंत्र स्पर्धकाच्या नावाच्या, म्हणजे स्पर्धकाचं स्वतः लेखक म्हणून नाव टाकून या ठिकाणी छोट्या छोट्या पुस्तिका काढाव्यात अशी आमची कल्पना आहे. ह्यातले काही दर्जेदार जे चांगले निबंध आहेत त्याचा एक मोठा ग्रंथ देखील संपादित स्पर्धकाचे जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकाच्या नावासह भविष्य काळामध्ये प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून तुम्ही जे लिहिलेलं आहे ते आमच्यामार्फत अनेक लोकांपर्यंत जाता येईल. छोट्या छोट्या पुस्तिका लहान मुलांना वेगवेगळ्या वाचकापर्यंत पोहोचवल्या जातील, अशी भूमिका धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टची आहे. महामानव समजून घेताना एक चरित्र ग्रंथमाला आम्ही या ठिकाणी सुरू केली होती. महाराष्ट्रातल्या जवळपास 100हून अधिक लोकांचे छोट्या छोट्या ज्या काही पुस्तिका आहेत त्या आम्ही प्रकाशित केलेल्या होत्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्य, छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि कार्य, डॉक्टर बाबासाहेब, अशा वेगवेगळे जे सगळे महामानव आहेत त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातनं 30-40 पानाच्या पुस्तिका आम्ही ह्या ग्रंथमालेच्या अंतर्गत प्रकाशित केलेल्या होत्या. यामधील देखील जे काही निबंध आहेत ते आम्ही पुस्तक स्वरूपामध्ये आपल्यासमोर भविष्यामध्ये घेऊन येऊ. सर तुम्ही खूप सहकार्य केलं, सगळ्यांनी सहकार्य केलं. मी निकालाकडे येतो आहे. तुम्हाला माहीत असेल की ह्या निबंध स्पर्धेचं पहिलं जे बक्षीस होतं ते पहिलं बक्षीस या ठिकाणी 5 लाखाचं होतं, की ज्यामध्ये 1 लाख रोख आणि 4 लाख रुपयाची पुस्तकं दिली जाणार होती. दुसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस होतं ते 3 लाख रुपयाचं होतं, त्यामध्ये 50,000 रुपये रोख आणि 2.5 लाख रुपयांची पुस्तकं या ठिकाणी दिली जाणार होती किंवा दिली जाणार आहेत. तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस होतं ते 1 लाख रुपयाचं होतं, त्याच्यामध्ये 25,000 रुपये रोख आणि 75,000 रुपयांची या ठिकाणी स्पर्धकाला ज्यांचा क्रमांक येईल त्याला बक्षीस दिलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 3 बक्षिसाबरोबरच आम्ही 50, हे सर आकडा खूप मोठा आहे, 500 स्पर्धकांची अट असताना 50 स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस आम्ही या ठिकाणी देण्याचं घोषित केलेलं होतं, ज्यामध्ये 1,000 रुपये रोख आणि 9,000 रुपयाची पुस्तकं, म्हणजे असं 10,000 रुपयाचं बक्षीस. म्हणजे ह्या 50 उत्तेजनार्थ जे काही लोक आहेत, जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना आम्ही 10,000 रुपयाचं बक्षीस देणार होतो. इतकी मोठी स्पर्धा या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टनं आयोजित केलेली होती. मी उत्तेजनार्थ बक्षिसाकडनं येतो आहे. उत्तेजनार्थ जी काही 50 निबंध आम्ही निवडलेले आहेत त्या निबंध ज्यांनी लिहिली त्या स्पर्धकाची नावं मी या ठिकाणी घोषित करणार आहे, की ज्यामध्ये उत्तेजनामध्ये पहिलं जे नाव आहे ते डॉक्टर NP कांबळे. पहिलं नाव आहे डॉक्टर NP कांबळे. दुसरं जे नाव आहे म्हणजे उत्तेजनार्थ बक्षिसामध्ये दुसरं नाव आहे डॉक्टर C प्रमोद. 3 नंबर जे बक्षीस मिळालेलं आहे उत्तेजनामध्ये त्यामध्ये माननीय लक्ष्मण माळी यांचं नाव आहे. मागच्या वेळेस हे जे काही आमचे स्पर्धक आहेत लक्ष्मण माळी, आत्ता त्यांचं नाव उत्तेजनार्थ आहे, परंतु राजर्षी शाहू महाराज जीवन आणि कार्य ही स्पर्धा आम्ही घेतली होती, त्यामध्ये माननीय लक्ष्मण माळी यांचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला होता.
त्यामुळं जे तिसरा उत्तेजनार्थ क्रमांक आहे तो माननीय लक्ष्मण माळी यांचा आहे. चौथा डॉक्टर विश्वास पाटील. उत्तेजनार्थ बक्षिसाचं मी या ठिकाणी बक्षिसं जाहीर करतो आहे या स्पर्धेची. उत्तेजनार्थमध्ये चौथा क्रमांक आहे डॉक्टर विशाल पाटील. पाचवा जो क्रमांक आहे प्राध्यापक सुरेश सपताळ असं नाव आहे त्यांचं. उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक आहे प्राध्यापक सुरेश सपताळ. सहावा क्रमांक आहे प्राध्यापक अशोक सोनवणे. म्हणजे उत्तेजनार्थ बक्षिसामध्ये पाचवा, मी जरा वरच्या बाजूने खाली वाचत जातो आहे त्यामुळे सहावा जो क्रमांक आहे तो अशोक सोनवणे यांचा आहे. सातवा जो क्रमांक आहे प्राध्यापक GH धनवे. सहावा सांगितलं तुम्हाला मी प्राध्यापक अशोक सोनवणे. सातवा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय प्राध्यापक GH धनवे. यामध्ये आठवा जो क्रमांक आहे तो डॉक्टर कमलाकर गव्हाणे. आठवा क्रमांक आहे डॉक्टर कमलाकर गव्हाणे. नववा म्हणजे उत्तेजनार्थमध्ये नववा जो क्रमांक आलेला आहे त्या उत्तेजनामध्ये 9वा नंबरचा जो निबंध निवडला गेलेला आहे माननीय प्रतीक्षा शिंदे. माननीय प्रतीक्षा शिंदे यांचा 9वा क्रमांक आहे. 10वा जो क्रमांक या ठिकाणी 10वा क्रमांकाचा जो निबंध निवडला गेलेला आहे त्यामध्ये माननीय प्रज्योत बुचुंडे असं नाव आहे त्यांचं. माननीय प्रज्योत बुचुंडे असं या स्पर्धकांचं नाव आहे. 11 क्रमांकाचं जे काही निबंध आहे किंवा उत्तेजनार्थ बक्षीस आहे ते माननीय सत्यजित सावंत असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर 12वा जो क्रमांक आहे तो माननीय अमरनाथ कांबळे. म्हणजे उत्तेजनार्थ 12वा क्रमांक जो आलेला आहे तो माननीय अमरनाथ कांबळे यांचा आहे. त्यानंतर 13वा जो क्रमांक आहे तो माननीय प्रदीप संकपाळ यांचा आहे. म्हणजे उत्तेजनार्थ बक्षीस मी घोषित करतोय, जाहीर करतो आहे. त्याच्यामध्ये 13वा जो क्रमांक आलेला आहे तो या ठिकाणी प्रदीप संकपाळ यांचा आहे. 14वा जो क्रमांक आला आहे तो माननीय रोहिणी सावंत यांचा आहे. रोहिणी सावंत यांचा निबंध उत्तेजनार्थामध्ये 14व्या क्रमांकावरती आहे माननीय रोहिणी सावंत. त्यानंतर 15वा जो क्रमांक आहे माननीय शैलेश गायकवाड. म्हणजे उत्तेजनार्थामध्ये जो काही 15वा क्रमांक आहे तो माननीय शैलेश गायकवाड यांचा आहे. आणि याच्यामध्ये 16वा जो क्रमांक आहे तो म्हणजे निबंध स्पर्धेमधल्या उत्तेजनार्थमध्ये 16वा क्रमांक आहे माननीय प्रमोद निमसरकार असं नाव आहे त्यांचं. निमसारकार म्हणजे माननीय प्रमोद निमसरकार असं त्यांचं नाव आहे. हा 16वा क्रमांक आहे. 17वा क्रमांक जो आलेला आहे का 17व्या क्रमांकाचा जो निबंध आहे महानिबंध आहे तो माननीय नामदेव शेवाळे यांचा आहे. नामदेव शेवाळे यांचा निबंध उत्तेजनार्थमध्ये 17वा या ठिकाणी बसलेला आहे. यानंतर मी सरांना विनंती करतो की 18 पासून 34 पर्यंतची नावं या ठिकाणी घोषित करावी. स्पर्धकांना लक्षात यावेत म्हणून डबल वेळा 2 वेळा घोषित केली तर चालतील. सरांना विनंती करतो की 18वा जो काही निबंध आहे तो 18व्या क्रमांकाच्या निबंधाचं नाव या ठिकाणी घोषित करावं. 18व्या क्रमांकाचा उत्तेजनार्थ निबंध आहे माननीय स्नेहल पोटे. 18वा क्रमांक आहे माननीय स्नेहल पोटे. 19वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय अब्दुल वहीद गवंडी. 19वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय अब्दुल वहीद गवंडी. 20वा नंबर जो आहे उत्तेजनार्थ तो आहे माननीय रवींद्र श्रावस्ती. पुन्हा एकदा वाचतो. 20वा क्रमांक आहे माननीय रवींद्र श्रावस्ती. 21व्या क्रमांकावर आहेत माननीय राजू नाईक. 21व्या क्रमांकावर आहेत उत्तेजनार्थ माननीय राजू नाईक. 22वा क्रमांक आहे माननीय किशोर सुतार. 22वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय किशोर सुतार. 23व्या क्रमांकावर आहेत माननीय सोपानराव माने. 23व्या क्रमांकावर आहेत माननीय सोपानराव माने. 24वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय सतीश दीक्षित. 24वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय सतीश दीक्षित. 25वा क्रमांक आहे माननीय अश्विनी कदम.
25व्या क्रमांकावर आहेत माननीय अश्विनी कदम. 26व्या क्रमांकावर आहेत माननीय शुभांगी कांबळे. 26वा क्रमांक आहे माननीय शुभांगी कांबळे यांचा. 27वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय करुणा गायकवाड. उत्तेजनार्थ 27वा क्रमांक आहे माननीय करुणा गायकवाड. 28वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय रेखा घारगे. 28वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय रेखा घारगे. 29वा उत्तेजनार्थ क्रमांक आहे माननीय तुकाराम कोल्हे. 29व्या क्रमांकावर आहेत माननीय तुकाराम कोल्हे. 30वा क्रमांक आहे माननीय अर्चना कांबळे. 30व्या क्रमांकावर आहेत माननीय अर्चना कांबळे. 31वा क्रमांक आहे माननीय अभिजित पाटील यांचा. 31वा क्रमांक आहे माननीय अभिजित पाटील यांचा. 32वा क्रमांक आहे माननीय कांता कांबळे यांचा. 32व्या क्रमांकावर आहेत माननीय कांता कांबळे. 33वा क्रमांक आहे माननीय सुरेश देवधर. 33वा क्रमांक आहे माननीय सुरेश देवधर यांचा. 34वा क्रमांक आहे माननीय सोनाली मोहिते यांचा. 34वा क्रमांक आहे माननीय सोनाली मोहिते यांचा. इथून पुढचे 35 नंबर पासूनचे निकाल जाहीर करण्यासाठी धन्यवाद सर. आपण पाहत आहात की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जी काही महास्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यामधले उत्तेजनार्थ जे काही बक्षीस आहेत किंवा निबंध आहेत त्याचे जे काही निबंधक आहेत किंवा स्पर्धक आहेत त्यांची नावं आपण किंवा त्यांचे क्रमांक घोषित करतो आहोत. यानंतर 35वा जो काही निबंध आलेला आहे उत्तेजनार्थामध्ये किंवा पुस्तक 35 क्रमांक ज्या निबंधाचा आहे त्यांचं नाव आहे मान्य जयदीप बोराडे. 35 नंबरचा निबंध आहे मान्य जयदीप बोराडे. 36 नंबरचा जो काही निबंध आहे किंवा स्पर्धक आहेत किंवा ज्यांना बक्षीस मिळाले उत्तेजनार्थमध्ये त्यांचं नाव आहे मान्य सुप्रिया माने. 36 नंबर मान्य सुप्रिया माने. 37 नंबर ज्यांचा नंबर आलेला आहे 37वा त्यांचं नाव आहे मान्य उज्ज्वला जाधव. 37 नंबर जो काही निबंध आहे किंवा स्पर्धक आहेत त्यांचं नाव आहे मान्य उज्ज्वला जाधव. 38 नंबरचा जो काही निबंध आहे किंवा ज्या स्पर्धक आहेत माननीय प्रणाली काळे. 38 नंबर माननीय प्रणाली काळे. 39 नंबर म्हणजे 39वा नंबर ज्यांचा आलेला आहे त्यांचं नाव आहे माननीय मनोज मुराहा. माननीय मनोज मुराहा यांचा निबंध हा 39वा नंबरचा आहे. 40वा ज्यांचा नंबर आलेला आहे किंवा या स्पर्धेमध्ये 40 नंबरचा ज्यांचा निबंध आहे त्यांचं नाव आहे मान्य युवराज पाटील. 40 नंबरचे उत्तेजनार्थ बक्षीस ज्यांना मिळालं आहे त्यांचं नाव आहे मान्य युवराज पाटील. 41 नंबर म्हणजे उत्तेजनार्थ नंबर आपण या ठिकाणी घोषणा करतोय. त्याच्यामध्ये 41 नंबरचा जो निबंध आहे किंवा निबंधक आहेत किंवा स्पर्धक आहेत त्यांचं नाव आहे मान्य निशांत कांबळे. 41 नंबर मान्य निशांत कांबळे. 42 नंबर म्हणजे उत्तेजनाच्या स्पर्धेमध्ये ज्यांचा 42वा नंबर आलेला आहे त्यांचं नाव आहे मान्य साक्षी सुतार. 42 नंबर मान्य साक्षी सुतार. 43 नंबर ज्यांचा आलेला आहे त्यांचं नाव आहे मान्य मनीषा सूर्यवंशी. म्हणजे 43 नंबर ज्यांच्या निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ 43 नंबर आलेला आहे त्यांचं नाव आहे मान्य मनीषा सूर्यवंशी. 44 नंबरचं नाव आहे किंवा 44 नंबरचा जे स्पर्धक आहेत त्यांचं नाव आहे मान्य ललित पाटील. ललित पाटील
म्हणजे 44वा नंबर उत्तेजनार्थमध्ये ज्यांचा आलेला आहे, ज्यांना 1000 रुपये रोख आणि 9000 रुपयाची पुस्तकं, या सर्व 50 जे काही उत्तेजनार्थ बक्षीस आहेत त्या प्रत्येकाला 1000 रुपये आणि 9000 रुपयाची पुस्तकं मिळणार आहेत. त्यामध्ये 44 नंबरचं नाव आहे माननीय ललित पाटील. 45 नंबरचं जे काही नाव आहे त्यांचं नाव आहे हे माननीय आदर्श लुळेकर. माननीय आदर्श लुळेकर. आदर्श लुळेकर यांचा जो काही निबंध आहे तो 45वा आलेला आहे. 46 नंबर जे स्पर्धक आहेत किंवा ज्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं नाव आहे माननीय अशोक भोसले. माननीय अशोक भोसले यांचा निबंध, यांच्या निबंधाला 46व्या क्रमांकाचं उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे. 47व जे बक्षीस मिळालेलं आहे उत्तेजनार्थमध्ये त्यांचं नाव आहे आदित्य सोनवणे. म्हणजे 46 नंतर जो 47 क्रमांक आहे स्पर्धक आहे त्यांचं नाव आहे आदित्य सोनवणे. 48वा क्रमांक उत्तेजनार्थमध्ये आलेला आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर सर्जेराव पाटील. डॉक्टर सर्जेराव पाटील यांचा निबंध, त्यांच्या निबंधाला 48वा उत्तेजनार्थ या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. आणि 49व जे बक्षीस मिळालेलं आहे ते आहेत ॲडव्होकेट लता बोडके. म्हणजे लता बोडके यांना या निबंध स्पर्धेमधलं उत्तेजनार्थमधलं जे बक्षीस आहे ते 49वं बक्षीस मिळालेलं आहे. आणि 50वं जे बक्षीस आहे हे 50वं बक्षीस ज्यांना मिळालेलं आहे किंवा ज्यांचा निबंध उत्तेजनार्थमध्ये 50वा ठरलेला आहे. खरं तर हे सगळं काठावरचं होतं. खूप कमी 1-2 मार्कामधले हे पाठीमागं पुढं सरकणारे निबंध आहेत. परंतु शेवटी आम्हाला एक मर्यादा असते. आम्ही 50 उत्तेजनार्थ बक्षीस देणार असं घोषित केलेलं होतं. त्यामुळं 50वा जो काही उत्तेजनार्थ बक्षीस ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं नाव आहे माननीय हेमलता इंगळे. उत्तेजनार्थमध्ये 50वं बक्षीस मिळालेले जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकाचं नाव आहे माननीय हेमलता इंगळे. ही जी काही 50 उत्तेजनार्थ बक्षिसं आहेत ती मी आणि माननीय PK सरगर सर यांनी घोषित केलेली आहेत. हे जे काही 50 स्पर्धक आहेत या 50 स्पर्धकांना आमच्या कार्यालयामधून फोन येईल. फोन आल्यानंतर आपण तो फोन रिसीव्ह करावा अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही थोडीशी तुमच्या नावाची वगैरे तपासणी करू. तुमचं नाव किंवा आधार कार्ड किंवा काही ते ओळखपत्र व्हॉट्सअपला सांगा म्हणून तुम्ही ते पाठवावं, सहकार्य करावं. आमच्या ऑफिसमधून फोन आल्यानंतर तुमच्या नावाचं कन्फर्मेशन झाल्यानंतर 7 तारखेला जे बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे त्या बक्षीस वितरण समारंभाला आपण बरोबर 1 वाजता उपस्थित राहावं असं आत्ताच मी आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो आहे. सुरुवातीला उत्तेजनार्थ खरं तर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचा आभारी व्यक्त करतो. परंतु आज जे उत्तेजनार्थ 50 निबंध आम्ही निवडलेले आहेत, ज्यांना ही बक्षिसं मिळालेली आहेत, त्या सर्व स्पर्धकांचं आम्ही धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी आता पुढं थोडंसं सरकतो. आम्ही मोठी 3 बक्षिसं देणार होतो. ती जी काय 3 नावं आहेत, म्हणजे 3 जी काय नंबर आम्ही काढलेले आहेत, ज्यामध्ये तृतीय क्रमांकाचं जे काही नाव आहे ते घोषित मी सरांनाच करायला सांगणार आहे. परंतु त्याचं जे बक्षीस होतं, मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा होती. म्हणजे 50 उत्तेजनार्थ बक्षिसं, ज्यांना रोख 1000 रुपये आणि जवळपास 9000 रुपयाची पुस्तकं देण्याचं या ठिकाणी मी घोषणा केली होती. निबंध तितक्याच ताकदीचे होते, तितकेच दर्जेदार होते. त्यामुळं हे जे काही 50 लोक आहेत हे महाराष्ट्रातले भावी काळातले एक मोठे लेखक असणार आहेत, विचारवंत असणार आहेत. त्यांची भाषाशैली अतिशय सुंदर होती, त्यांची मांडणी चांगली होती, त्यांची विषय समजून घेण्याची, विषय मांडण्याची जी काही क्षमता होती ती अतिशय दर्जेदार होती. त्यामुळं ह्या 50 स्पर्धकांची या ठिकाणी निवड केली गेली. पुढचे जे 3 त्यातले त्या टॉपचे जे निबंध होते त्याच्यामध्ये 3रा क्रमांक, 2रा क्रमांक आणि 1ला क्रमांक, म्हणजे महाराष्ट्राचा महानिबंध असणारा 3रा क्रमांक कोणाचा असेल तर मी सरांना विनंती करतो की त्यांचं नाव घोषित करावं. त्याचं जे बक्षीस होतं
ते 1,00,000 रुपये होतं, ज्यामध्ये 25,000 रुपये रोख आणि 75,000 रुपयांची पुस्तकं या स्पर्धकाला दिली जाणार आहेत. मी सरांना विनंती करतो, या स्पर्धेमधलं 3ऱ्या क्रमांकाचं नाव या ठिकाणी घोषित करावं. महामानव घरोघरी या अभियानाअंतर्गत भव्य महानिबंध महास्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मराठी भाषेमध्ये अत्यंत उत्कृष्ट निबंध लिहिला, त्या स्पर्धेमध्ये एक विक्रमी स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे. खरं म्हटलं तर प्रथम, द्वितीय, तृतीय हा आम्ही केलेला भेद आहे, परंतु विचारानं, तत्वानं, मांडणीनं, शब्दांकनानं हा निबंध तितकाच श्रेष्ठ आहे. अशा या 3य क्रमांकावर आहेत माननीय डॉक्टर NG कांबळे. 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे ते आहेत माननीय डॉक्टर NG कांबळे. यांच्या बक्षिसाची रक्कम आहे 1,00,000. यामध्ये 25,000 रुपये रोख आणि 75,000 रुपयाची पुस्तकं आपणास दिली जाणार आहेत. त्याचबरोबर सुंदर अशा प्रकारची ट्रॉफी तुम्हाला सन्मान चिन्ह या भव्य समारंभामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन माननीय डॉक्टर NG कांबळे. आपला 3य क्रमांक आलेला आहे, याबद्दल धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि परीक्षकाच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन सर. धन्यवाद सर. तुमच्या लक्षात आलं असेल की 3य क्रमांकाचं जे बक्षीस मिळालेलं आहे ते डॉक्टर NG कांबळे यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांचं ट्रस्टच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. 7 तारखेला आपली भेट होईलच. खरं तर ह्यातली खूप लोक आमच्या ओळखीचे नाही आहेत. या निमित्तानं डॉक्टर NG कांबळे यांची आणि आमची भेट होईल. एक अतिशय दर्जेदार लेखक म्हणून यांच्याकडं आम्ही पाहतो आहोत. प्रत्यक्षात आमची आणि त्यांची ओळख जरी नसली, त्यांचा निबंधातनं त्यांची आणि आमची ओळख झालेली आहे. मी माननीय डॉक्टर NG कांबळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर आपण वळूया 2य क्रमांकाचा निबंध, म्हणजे महाराष्ट्राचा मराठी भाषेतला 2य क्रमांकाचा महानिबंध या ठिकाणी म्हणून ज्यांचं नावलौकिक या ठिकाणी ज्यांना मिळालेलं आहे. खरं तर सर म्हटले की हा भेद आम्ही केलेला आहे. हे तिन्ही निबंध तितकेच दर्जेदार होते. कुणाचा नंबर काढावा, कुणाला नंबर द्यावा, म्हणजे अक्षरशः शब्द काना काना, मात्रा तपासण्याची वेळ आली आणि शेवटी परीक्षकांना निर्णय घ्यावा लागला की हा 2 नंबरचा या ठिकाणी निबंध आहे. 2रा क्रमांक ह्या निबंधाला द्यायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही आहे. अशा निबंध लेखकाचं नाव, अशा निबंध ज्यांनी लिहिला त्या स्पर्धकाचं नाव मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी घोषित करावं. महामानव घरोघरी भव्य महानिबंध मराठी महास्पर्धेमध्ये ज्याने आपल्या अत्युच्च दर्जाच्या विचार प्रणालीनं निबंधाचं सादरीकरण केलं, जो निबंध पुस्तकाच्या रूपानं आला तर समाजाला जास्त मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. नक्की सर, नक्की. ह्यामध्ये जे पहिले आणि हे उत्तेजनार्थ नंबर आले आहेत, मगाशीच मी घोषित केलं की यांची स्वतंत्र पुस्तिका काढायची आमची भूमिका आहे. त्या स्पर्धकाच्या, त्या लेखकाच्या नावासह, म्हणजे लेखक तेच असतील, प्रकाशक फक्त धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट असेल आणि ते पुस्तकं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रकाशित करू, कारण तितके दर्जेदार सर ही लेखनी आहेत. त्यामुळं सर त्यामुळं तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही यांची स्वतंत्र पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित करण्याची धन्यवाद सर. या भव्य महानिबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी 2य क्रमांकावर यश प्राप्त केलेले आहेत ते आहेत माननीय डॉक्टर जयश्री गायकवाड. महानिबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी 2य क्रमांक प्राप्त केलेला आहे ते आहेत माननीय डॉक्टर जयश्री गायकवाड. यांना मिळणार आहे
3 लाख रुपयाचं बक्षीस, यामध्ये 50,000 रुपये रोख आणि 2.5 लाखांची पुस्तकं मिळणार आहेत. खरं पाहता डॉक्टर गायकवाड यांनी लिहिलेला निबंध हा अनेक पुस्तकांचं परिसालन करून, समीक्षण करून त्यातला अर्क त्यांच्या निबंधामध्ये उतरलेला आहे. आणि त्याचंच कौतुक ही 2.5 लाखाची पुस्तकं देऊन आम्ही करणार आहोत. ही पुस्तकं म्हणजे कायमचा ठेवा असणार आहे. आणि त्यामुळं जयश्री गायकवाड यांचं पुनश्च एकदा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हार्दिक 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 अभिनंदन आणि शुभेच्छा. माननीय डॉक्टर जयश्री गायकवाड यांनाही खरं तर आम्ही ओळखत नाही आहे, परंतु निबंधाच्या माध्यमातून त्यांची ओळख आम्हाला झालेली आहे. खूप सूक्ष्म पद्धतीच्या या अभ्यासक आहेत. खूप दर्जेदार पद्धतीनं संदर्भ घेऊन या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील एकूण जी काही प्रस्तुतता आहे ह्यावरती यांनी मांडणी केलेली आहे. त्यामुळं माननीय डॉक्टर जयश्री गायकवाड यांचं धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मनापासून मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांचं स्वागत करतो की तुम्ही इतक्या दर्जेदार पद्धतीनं लिहिलेला निबंध, त्या निबंधाला बक्षीस देण्यासाठी खरं तर आम्हाला खूप धन्यता आम्हाला वाटते आहे. 7 एप्रिलला तुम्ही आग्रहानं या निबंध स्पर्धेचं बक्षीस घ्यायला यावं अशी आमची विनंती असणार आहे. आमचे जे काही आयोजक आहे, संयोजक आपल्याशी संपर्क साधतील. मी मागाशी सांगितलं की एकूण 50 उत्तेजनार्थ बक्षिसं ज्यांना मिळाली त्यांची नावं आम्ही घोषित केली. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा जो निबंध आहे, महाराष्ट्राचा महानिबंध 3ऱ्या क्रमांकाचा, त्यांचं नाव आहे डॉक्टर NG कांबळे सर. आणि 2य क्रमांकाचा जो निबंध आहे तो माननीय डॉक्टर जयश्री गायकवाड यांचा आहे. या दोघांची बक्षिसे देखील सरांनी जाहीर केलेली आहेत. आपण आता वळणार आहोत. खरं तर खूप आनंद होतो आहे, खूप असं वेगळं काहीतरी वाटतं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही स्पर्धा घोषित झाली सर, तेव्हा 5 लाखाचं बक्षीस आणि हे सगळं पाहिल्यानंतर अनेक लोक असे विचारतोय, अहो खरंच ही स्पर्धा आहे ना? परंतु आज हा निकाल घोषित करत असताना खूप छान वाटतं आहे. आणि या महानिबंध महास्पर्धेचा महानिबंध मराठी भाषेतला तितकाच दर्जेदार, ताकदीचा, महामानवांच्या विचारांना अभिप्रेत असणारा, बाबासाहेबांचं योग्य पद्धतीनं विश्लेषण या ठिकाणी आपल्यापर्यंत घेऊन येणारा, त्यांचं तत्त्वज्ञान वेगळ्या पद्धतीनं मांडणी करणारा, बाबासाहेबांच्या विचाराची आज ती प्रस्तुतता काय आहे याचं एक दर्जेदार विश्लेषण करणारा असा जो निबंध लिहिला आमच्याकडे आला. आणि आम्हाला असं वाटलं की या निबंध स्पर्धेमधला हा जो काही निबंध आहे हा दर्जेदार निबंध असणार आहे. हा निबंध 1ल्या क्रमांकाचाच असायला पाहिजे, इथं तडजोड होताच कामा नये. खरं सांगायला काय हरकत नाही. मी पुन्हा सांगतो की हे जे काही सगळे निबंध लेखक आहेत, प्रत्यक्ष आम्ही त्यांना कधीही पाहिलेलं नाही आहे, परंतु 7 तारखेला आपल्या सर्व स्पर्धकांना देखील, सहभागी स्पर्धकांना देखील आमची विनंती आहे की आपण देखील मोठ्या संख्येने यावं. निबंध कसा लिहायचा असतो, निबंध कसा मांडायचा असतो, त्याची मांडणी कशी करायची असते, याचं एक दर्जेदार उदाहरण म्हणजे ह्या सगळ्या निबंधाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. जसं प्राध्यापक TK सरगर सर म्हणाले की मला हे निबंध तपासताना वेळ पाहिजे. खरं तर सांगायला पाहिजे की सरांनी प्रत्येक निबंधाला शब्द वाचलेला आहे, कारण माहीत होतं की ही स्पर्धा खुली स्पर्धा आहे. इथं प्रत्येकाला पुढचे 5 दिवस आपला निबंध पाहता येणार आहे, शंका विचारता येणार आहे, परीक्षकाचा निर्णय अंतिम असणार नाही आहे. मला वाटते की ही अशी जी काही स्पर्धा आहे ती महाराष्ट्रामधली एकमेव अशी वेगळी स्पर्धा आहे, म्हणून त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळतो आहे. लोक मोठ्या प्रमाणात ह्या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला देखील खूप भरून येतं आहे. धन्यता वाटते की आम्ही जे काम करतो आहे ते खूपच महामानवाला अभिप्रेत असणारं असं काम आहे. समता निश्चित समाज निर्मितीच्या प्रक्रियेमधलं एक महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामुळं या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे निबंध तितकेच दर्जेदार होते. तरी देखील आम्हाला त्यातले 50 उत्तेजनार्थ असे 50 निबंध बाजूला काढावे लागले.
तिसऱ्या क्रमांकाचा काढावा लागला, दुसऱ्या क्रमांकाचा काढावा लागला आणि ह्या महानिबंध महास्पर्धेमधला महानिबंध ज्यांनी लिहिला त्या प्रथम क्रमांकाच्या निबंधकाराचं नाव मी सरांना विनंती करतो की तुम्ही घोषित या ठिकाणी करावं. महामानव घरोघरी अभियानांतर्गत आयोजित भव्य महानिबंध महास्पर्धेचा सुपरस्टार ज्याने बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं. पानापानामध्ये आंबेडकरांची विचारधारा वाहत होती. शब्दाचं सामर्थ्य अफाट होतं. मांडणी अलौकिक अशा पद्धतीची होती. जणू काही बाबासाहेबांचे विचारच प्रवाहित होतात की काय असं निबंध वाचताना वाटत होतं. अशा प्रकारचा निबंध लिहित असतानाच आज बाबासाहेबांची गरज जितकी त्यांच्या विचारधारेमध्ये ते असताना होती त्याच्याहूनही जास्त गरज आज कशी आहे समाजामध्ये हे समर्थपणे आणि प्रभावीपणे ठासून पटवून देणारा निबंध जो या स्पर्धेचा महाराष्ट्राचा महामानवांचा महानिबंध ठरलेला आहे तो प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. माननीय डॉक्टर S.S. देसाई भव्य महानिबंध स्पर्धेचा महानिबंधाचा प्रथम क्रमांक ज्याने प्राप्त केलेला आहे. सुपरस्टार माननीय डॉक्टर S.S. देसाई. पहिल्यांदाच खूप मला अभिमान वाटतोय सर की हे घोषित करण्याचं भाग्य, तपासण्याचं भाग्य, वाचण्याचं भाग्य मला धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनिल ममाने सर यांनी मिळवून दिलं. या माननीय डॉक्टर S.S. देसाई यांचं माझ्याकडून धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टकडून खूप 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 हार्दिक 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 अभिनंदन. प्रथम क्रमांकाचं महाभव्य बक्षीस आहे 5 लाख रुपये. आजपर्यंतच्या निबंध स्पर्धेच्या विश्वातील विक्रमी बक्षीस आहे. या 5 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 4 लाख रुपयांची अनमोल अशी पुस्तकं आपणास ग्रंथ भेट म्हणून देण्यात येणार आहेत. याचबरोबर अतिशय सुंदर स्मरणात राहील, लोकांना नजरेत भरेल अशा प्रकारचं सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आपणास 7 एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. माननीय डॉक्टर S.S. देसाई यांचे खूप 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 अभिनंदन आणि भविष्यकालीन सहकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची लेखणी बहरत राहो. पुस्तकाच्या रूपानं समाजाला सतत 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 आंबेडकरांच्या विचार प्रवाहाचं मार्गदर्शन करीत राहो. याच खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर. माननीय डॉक्टर S.S. देसाई यांचं अभिनंदन, यांचं स्वागत. खरं तर सर बोलता बोलता असं म्हणाले की हे निबंध तपासण्याचं भाग्य मला मिळालं. खरं तर भाग्य वगैरे आपण न मानणारे लोक आहोत, तरी देखील एक ओघवत्या भाषेमध्ये बोलण्याचा भाग होता. एक योगायोग समजू आपण त्याला की खरं तर आम्ही खरं सांगायला पाहिजे की या निबंध स्पर्धेमध्ये तुम्ही लिहिणं, सरांनी तपासणं, खरं तर ही तुमची गरज नाही आहे, तर आम्हाला आमचीही गरज आहे. बरोबर. कारण की आम्हाला असं वाटतं की आपले जे काही महामानव आहेत त्यांनी जे एक समतावादी समाज निर्मितीचं स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये पेरलेलं आहे ते वास्तवात आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि खारीचा वाटा उचलायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही जे काही सगळे स्पर्धक आहात, स्पर्धा ही स्पर्धा असते. स्पर्धेमध्ये कोण जिंकतं, कोण हारतं, कोणाचा नंबर येतो, कोणाचा येत नाही आहे. असं असलं तरीही आम्ही यामध्ये समाधान आहोत की महाराष्ट्रामधले 500 लोक, खरं तर ती मर्यादा आम्ही घातली होती की आम्ही 500 लोकांनाच प्रवेश देणार म्हणून. आम्ही जर ती मर्यादा काढली असती तर मला खात्री होती की 5000हून अधिक लोक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असते. पुढच्या वेळेस जेव्हा आपण ही स्पर्धा घेऊ तेव्हा या 500 जी काही स्पर्धकाची अट आहे ती अट असणार नाही, ते मी आत्ताच या ठिकाणी जाहीर करतो. धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत, ज्यामध्ये धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम, डॉक्टर शोभा चाळखे मॅडम, विमल पोखर्णीकर मॅडम, डॉक्टर दयानंद ठाणेकर सर,
आणि मी मगाशी म्हटलं की ह्या निबंध स्पर्धेचं जे काय सगळं समन्वयाची भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडली ते डॉक्टर नामदेवराव मोरे. त्यांनी ह्या स्पर्धेचं सर्वस्वी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या म्हणजे त्यांचे फोन घेणे, तुमच्याशी संवाद साधणे, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणे, ह्याचे नियम अटी पाठवणे, ह्या सगळ्याच गोष्टी, तुम्हाला लगेच 2000 रुपयाची पुस्तकं पाठवणं, हे सगळं जे काही महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाचं काम डॉक्टर नामदेवराव मोरे यांनी केलेलं आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परीक्षक म्हणून आमचे सहकारी मित्र प्राध्यापक TK सरगर सर, डॉक्टर स्मिता गिरी मॅडम, ज्यांनी ह्या परीक्षेचं या निबंधाचं परीक्षण केलं, त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो. आणि महाराष्ट्रामध्ये जी ही निबंध स्पर्धा मोठ्या यशस्वीतेने पार पडली, एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण सर्व स्पर्धकांनी केलं. तुमचंही मी आभार व्यक्त करतो. रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे. या सर्व विजेत्या स्पर्धकांना मी विनंती करेन की आपण तिथं आग्रहानं यावं. काही अडचणी असतो, आपल्याला येता आलं नाही तर आपला प्रतिनिधी पाठवावा. फक्त मी मगाशी तुम्हाला सांगितलं की विजेत्या स्पर्धकांनी बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तुम्ही यायलाच पाहिजे. तुम्ही या, तुमच्या प्रतिनिधींना पाठवा किंवा तुमच्या मित्रांना पाठवा, सहकार्यांना पाठवा, परंतु तुमचं प्रतिनिधित्व तिथं असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पुढच्या लगेच उद्यापासूनच या ठिकाणी तुम्हाला ज्यांचे नंबर आले त्यांना आमच्या ऑफिसमधनं, आमच्या कार्यालयामधून फोन येतील. तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल, तुम्हाला निमंत्रण दिलं जाईल. ज्यांना फोन येईल त्यांचं कन्फर्मेशन केलं जाईल. तुमच्या सर्वांकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. धम्मभवनच्या परिवारामध्ये असंच मोठ्या संख्येनं आपण सहभागी होऊया, सहभागी होत राहा. आमच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी व्हा. मी पुन्हा एकदा सर्व विजेत्या निबंधकारांचं, स्पर्धकांचं, ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं, ज्यांना बक्षीस मिळालं नाही पण जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो. सर्व सहभागी स्पर्धकाची सहभागी प्रमाणपत्र आम्ही पोस्टामध्ये पाठवलेली आहेत. ती लवकरच आपल्याला मिळतील. ती मिळाल्यानंतरही आम्हाला त्या पद्धतीने मिळाली म्हणून कळवा. मी पुन्हा एकदा या सर्व स्पर्धकाचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.